12 ते 15 लाख तरुण युवक यामध्ये स्पर्धा परीक्षेला बसतात. मात्र जे इथून पुढे जातात किंवा निवड होते ती आकडेवारी 3% आहे. म्हणजे खूप मोठी तफावत आहे सर. कशा पद्धतीने यातलं वास्तव आहे किंवा वस्तुस्थिती काय आहे? तयारी कशी करावी लागेल? तसं पाहिलं तर जसं मी मगाशी म्हटलं, की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 10 लाख विद्यार्थी पदवीधर होतात. आणि जर आपण मागील 10 वर्षाचा जर डेटा बघितला, तर साधारण 1 कोटी तरुण आपले महाराष्ट्रामध्ये पदवीधर झालेले आहेत. साधारण तुम्ही आता जे नमूद केलं त्याप्रमाणे 15 ते 20 लाख पदवीधर या परीक्षेची जरी आपल्याला तयारी करत असताना जरी दिसत असलं, हं. तरी ॲक्चुअल जी मुलं अशी 8 ते 12 तास अभ्यास करतायत आणि खऱ्या अर्थाने या परीक्षेला न्याय द्यायचा प्रयत्न करतायत, असे साधारण 2 ते 3 लाखच विद्यार्थी असतात. परंतु तुम्ही ज्याप्रमाणे म्हटले, की ह्या विद्यार्थ्यांना पुढचं जे काही अपयश आहे, म्हणजे साधारण जर आपण टक्केवारी बघितली, तर 100 विद्यार्थ्यांमागे फक्त 5च विद्यार्थी सिलेक्ट होतात. हं. बाकी 95 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अपयशाला सामोरं जावं लागतं. आणि त्यामुळे ही जी स्पर्धा आहे, स्पर्धा परीक्षातली, ती सातत्याने तीव्र होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहिती आहे, की ग्रामीण भागातले विद्यार्थी याच्यामध्ये जास्त करून हो, पुढे हो. येत आहेत. शहरामधली मुलं थोडंसं खाजगी कंपन्यांमध्ये किंवा ऑर्गनाइज्ड सेक्टर जे आहे तिथं निघून जातात. पण ग्रामीण भागातली जे विद्यार्थी आहेत त्यांना संधी पण कमी असतात. त्यांच्याकडे भांडवल पण कमी असतं आणि त्यामुळे ते स्टार्टअप पण तसं पाहिलं तर करू शकत नाही. मग त्यामुळे त्यांना एकमेव पर्याय राहतो स्पर्धा परीक्षेचा आणि त्याच्यामुळे ते स्पर्धा परीक्षा करण्यासाठी शहरांकडे आकृष्ट होतात. शहरामध्ये पण त्यांना खूप मोठी प्रलोभनं दाखवली जातात. म्हणजे वेगवेगळे क्लासेस आहेत. आज एका-एका क्लासची फी 1-1 लाखाच्या घरात आहे. बरं. बरोबर आहे. आणि मग अशी मुलं ज्यावेळेस आकृष्ट होतात, त्यावेळेस ती शहरातल्या अनेक प्रलोभनाला सुद्धा बळी पडतात. हं. आणि मग एवढ्या परिस्थितीमध्ये त्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असतं, स्वतःला कॅरी करायचं असतं आणि हा स्पर्धा परीक्षेचं जे काही धनुष्य आहे, ते त्यांना पेलायचं असतं. परंतु मला सांगायला इथे आवडेल, की जी मुलं परीक्षेमध्ये सातत्य ठेवतात, कष्ट घेतात, स्वतःशी प्रामाणिक राहतात, स्वतःवर काम करतात, स्वतःला ट्रान्सफॉर्म करण्याचा प्रयत्न करतात आणि सरासरी आपण म्हणू शकतो, की एक 3 वर्ष किमान दिले पाहिजेत. हं. किमान 3 वर्ष, कमाल 5 वर्ष. एवढा जो विद्यार्थी टाईम देतो, स्वतःशी प्रामाणिक राहतो, तो या 5% येतो हे मी खात्रीने सांगू शकेल आणि याच्या बरं. पुढेही मी सांगेन, की काही विद्यार्थी अगदी पदवीच्या फर्स्ट इयरलाच सुरू करतात. हं. जो पदवीच्या फर्स्ट इयरला सुरू करतोय अभ्यास स्पर्धा परीक्षेचा, त्याची यशाची टक्केवारी जवळपास 50 ते 60% पर्यंत जाते. बरं. आणि त्यामुळे मलाही विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल, की तुम्ही अगदी तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये जर करियर करायचं आहे, तर तुम्ही अगदी 12वी नंतर फर्स्ट इयरला ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं, की लगेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलं पाहिजे.